नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूर्यकांत पगारे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। आज आपण नैतळे या ठिकाणी टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आहोत। ज्यांचा हा प्लॉट आहे आपण सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची ओळख करून घेऊया आणि आपल्या या ठिकाणी एक अमोल ॲग्रो एजन्सी दुकानदाराचे प्रोप्रायटर संचालक या ठिकाणी उपस्थित झाले। आपण त्यांचं पण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करून घ्या। नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव सांगा। मी संतोष सूर्यकांत बोरगडे, नैतळे तालुका निफाड। आपण या 3 गल्ल्यांसाठी डेमो घेतला होता, विलबॉन्ड आणि डायमॉक्झानचा घेतला होता। तर त्या तुलनेत सेटिंग आणि टमाट्याचा फुटवा आणि 2 पंजामधलं फेऱ्यातलं अंतर कमी झालेलं आहे आणि त्या तुलनेत इकडं प्लॉट हेल्दी झाला आणि कूज व्हायचं प्रमाण कमी झाले। या 3 गल्ल्यामध्ये थोडीशी कूज वाटते, तर चांगला रिपोर्ट भेटला। म्हणजे काय बदल दिसतो तुम्हाला प्लॉट? सगळ्यात महत्वाचं सेटिंग आणि जे बंच आहे, कोणत्या फुलांचा बंच, तो इतर गल्लीच्या तुलनेत त्या गल्लीच्या तुलनेत याच्यामध्ये थोडा रुंद आणि चांगल्या प्रकारे, म्हणजे एकदम असं स्ट्रॉंग जे म्हणतो ना आपण, स्ट्रॉंग फुलकळी ती तयार झालेली आहे। फळाच्या साईज मध्ये आहे, पण वरची जी सेटिंग दिसते एकसारखी पुरी, ती पुरी म्हणजे निघणारी फुलकळीच एकदम स्ट्रॉंग निघालेली। त्याच्यात कुज व्हायचं आणि याचा विषय येत नाही परत लवकर। बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता? बाकी शेतकऱ्यांना आपण सांगितलेलंच आहे, आपण स्वतः रिपोर्ट घेतलेले आहे घरच्या प्लॉटला पण। रिपोर्टच्या बाबतीत 1 नंबर आहे। विलबॉन्ड म्हणजे 1 नंबर आहे सेटिंग साठी। तर सर्व शेतकऱ्यांनी विलबॉन्ड आणि डायमॉक्झाचा वापर केलेला पाहिजे, जेणेकरून बुरशीला पण चांगल्या प्रकारे आवार बसतो आणि सेटिंग पण 1 नंबर होईल। बघा शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पण टोमॅटोचा प्लॉट असेल तर अवश्य विलबॉन्ड आणि डायमॉक्झा या 2 प्रोडक्टचा वापर करा आणि आपल्या टोमॅटो पिकाचं उत्पन्न वाढवा। धन्यवाद।